आता मी ॲपमध्ये सेटिंग्समध्ये नाव टाकलेलं आहे माझं प्रमोद आणि वय टाकलेलं आहे 40. मराठी लँग्वेज ऑटोमॅटिकली सिलेक्टेड आहेच. सेव्ह करतो. पहिली जुनी चॅट हिस्ट्री क्लिअर करतो. मी प्रश्न विचारतो. परत आयुर्वेदच सिलेक्टेड आहे. कन्फर्म करतो. काल आमच्या इकडे पाऊस खूप पडत होता. मी भरपूर भिजलो आणि आज मला ताप येत आहे. आतासुद्धा पाऊस चालू आहे. मी डॉक्टरांकडे कसं जाऊ? मला काहीतरी सल्ला द्या ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निःसंकोचपणे विचारू शकता. प्रमोद, एक जिज्ञासू साधक म्हणून तुझ्या आजच्या शारीरिक स्थितीकडे पाहताना, अष्टांग हृदयम मध्ये उल्लेखिलेला ऋतुचर्या आणि स्वास्थ्यरक्षणाचा नियम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पावसात भिजल्यामुळे शरीरातील वात आणि काफ दोषांचे असंतुलन होऊन ताप आला असावा, असे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून समजते. सूत्राचे प्रकटीकरण अष्टांग हृदयम सूत्रस्थान मध्ये आरोग्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व सांगितले आहे. शरीरव्याधिरूपेण स्वास्थ्य न विस्मरेत, पथ्य भोजन चैव, औषध चापी सेवनम. अर्थ, शरीरात व्याधी निर्माण झाली असताना स्वास्थ्याचा विसर पडू देऊ नये. अशा वेळी योग्य आहार आणि औषधी सेवन हेच आरोग्यासाठी आवश्यक आहे. सविस्तर मार्गदर्शन अन्वयार्थ प्रमोद, 40व्या वर्षी शरीराची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे कार्य आहे. चरक संहिता आणि अष्टांग हृदयमच्या संदर्भात तुझ्या परिस्थितीवर खालील उपाय सुचवत आहे. 1. विश्रांती आणि उबदारपणा. बाहेर जाऊन वैद्याकडे जाण्यापेक्षा, ताप असताना शरीराला विश्रांतीची नितांत गरज असते. ओल्या कपड्यांनंतर शरीरातील उष्णता कमी झाली असेल, तर आता उबदार राहणे उष्ण जलपान हीच पहिली औषधी आहे. 2. आहारातील पथ्य. चरक संहितेनुसार, अग्नी जठराग्नी मंद असताना हलका आहार घ्यावा. मुगाचे कढण किंवा गरम पाणी पिणे हे शरीरातील दोष शमवण्यास मदत करते. तापाच्या अवस्थेत जड, तेलकट किंवा थंड पदार्थांचे सेवन पूर्णपणे टाळले पाहिजे. 3. सजगता. जर ताप सौम्य असेल, तर घराबाहेर पावसात जाणे टाळणेच हिताचे आहे, कारण ओलावा पुन्हा वात वाढवू शकतो. शिव स्वरोदय शास्त्रानुसार, शरीरातील श्वासाची लय स्वर ओळखून विश्रांती घेणे आवश्यक आहे. जेव्हा शरीर आजारी असते, तेव्हा चंद्र नाडी किंवा सूर्य नाडी पैकी जी स्थिर असेल, त्या बाजूला वळून शांत होऊन राहावे. अष्टांग हृदयम मधील मार्गदर्शनानुसार, तुझे शरीर हे एक पवित्र मंदिर आहे. आजच्या काळात, तातडीची गरज असल्यास घरपोच सेवा टेलिमेडिसिन उपलब्ध आहे, तिचा लाभ घे. पावसात पुन्हा भिजून शरीराला अधिक कष्ट देणे हे तत्वांच्या विरुद्ध आहे. लक्षात ठेव, संयम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दे आणि तातडीने विश्रांती घे. आता आपण पाहिलं की उत्तर थोडंसं लांब होतं आणि 40 वर्षाच्या माणसाच्या हिशोबाने तिने उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कळवा.